Friends, welcome to my channel Take Vidya. Watch our videos till the end for other videos link, and please subscribe our channel for class 10th videos. Our today's topic is question bank solution, subject English, part 2. Part 1 I have already uploaded. Activity set 1, section 5, writing skill for 20 marks. Question number 5, A, letter writing for 5 marks. A1 or A2 यापैकी तुम्हाला कुठलाही एक क्वेश्चन सॉल्व करायचा आहे, A1 और A2. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. हा लेटर रायटिंगचा क्वेश्चन आहे. यामध्ये कन्फर्म एक फॉर्मल आणि एक इन्फॉर्मल लेटर असतं आणि ऑर असतं. तुम्हाला कुठलंही एक लिहायचं असतं. आय थिंक फॉर्मल लेटर लिहिणं आपल्याला इझी जातं, कारण त्यामध्ये लिमिटेड शब्द असतात आणि इन्फॉर्मलमध्ये आपण जे रिलेटिव्सला लिहितो त्यामुळे त्यामध्ये भरपूर असं मॅटर आपल्याला टाकावं लागतं. इमॅजिन यू आर प्रणव और भूमिका पाटील. यामध्ये मुलगा असाल तर तुम्ही प्रणव हे नाव टाका, और मुलगी असाल तर भूमिका पाटील हे नाव टाका. मुलासाठी प्रणव पाटील हे नाव लिहा. यू हॅव टू रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट्स रिगार्डिंग हेल्थ. नाऊ अटेम्प्ट एनी वन लेटर फ्रॉम द फॉलोइंग. ही जी बॉक्समध्ये ॲड दिलेली आहे, या ॲडमध्ये जी सर्व माहिती आहे, मीन्स डे, डेट अँड टाईम, then chief guest, health is well seminar is organized by the students of New English School Thane, then venue गांधी मेमोरियल हॉल. हे सर्व जे आहे त्या लेटरमध्ये कव्हर व्हायला हवं. यामध्ये A1 और A2. A1 हा इन्फॉर्मल लेटरचा टाईप आहे आणि A2 हा फॉर्मल लेटरचा टाईप आहे. वरची ॲड आपल्याला स्टडी करून हे सर्व त्यामध्ये यायला हवं आणि लेटर आपण लिहू. फॉर्मल लेटरचं एक सॅम्पल बघणार आहोत. भूमिका पाटील 16 मधुबन जवाहरनगर जालना 431203. दिस इज द ॲड्रेस ऑफ गर्ल रायटिंग लेटर टू द. आता हे लेटर कोणाला लिहित आहे? टू द प्रिन्सिपल न्यू इंग्लिश स्कूल ठाणे. हा फ्रंट जो आहे हा झाला. आता याच्यानंतर आपण मॅटरला सुरुवात करू. सब्जेक्ट टाकायचा आहे आपल्याला. थँकिंग फॉर ऑर्गनायझिंग द सेमिनार. फॉर्मल लेटरमध्ये सब्जेक्ट नेसेसरी असतो. देन सॅल्युटेशन कुणाला लिहायचं आहे? रिस्पेक्टेड सर. आता हे थँकिंग लेटर आहे त्यामुळे आपण इथे अशा प्रकारे एक लिहून दाखवलेलं आहे. आय वूड लाईक टू थँक यू फॉर द सेमिनार ऑर्गनाइज बाय युअर स्कूल स्टुडंट्स रिलेटेड टू हेल्थ. नंतर दुसरा पॅराग्राफ म्हणजेच बॉडी ऑफ द लेटर. द सब्जेक्ट ऑफ द सेमिनार हेल्थ इज वेल्थ इज व्हेरी इसेन्शियल फॉर एव्हरी वन इन दीज डेज. हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन आवर लाईफ दॅन मनी. The seminar arranged on Sunday, so most of the people took advantage of the seminar on March 21, 2021 from 10 a.m. to 5 p.m. The place, Gandhi Memorial Hall, is in the center of the city, so many people could join this seminar. Then next paragraph. The chief guest, Dr. Atul Limaye, gave very important information in the simple way about primary health care. Once again, thank to you and your school students for this wonderful seminar. त्यानंतर yours sincerely Bhumika Patil. email address bhumikapatil@123.com. फॉर्मल लेटर अशा प्रकारे आपण लिहिलेलं आहे. तुम्ही इन्फॉर्मल लेटर पण लिहू शकता. क्वेश्चन नंबर 5B, डायलॉग रायटिंग और ड्राफ्टिंग स्पीच फॉर 5 मार्क्स. हियर B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. डायलॉग रायटिंग जे आहे हा थोडासा इझी प्रकार वाटतो. तो लिहिणं कन्व्हिनियंट जाईल, किंवा ज्याला जमतं त्याने ड्राफ्टिंग स्पीच
हे सुद्धा तयार करावं. हिअर पुट द सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर. सेंटेन्सेस जे आहे प्रॉपर ऑर्डरमध्ये आपल्याला पुट करायचे आहेत. आता इथे 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत. आय एम रीडिंग अ बुक. विच बुक यू आर रीडिंग? आय एम रीडिंग विंग्स ऑफ फायर. व्हॉट आर यू डुईंग? त्याचं जे आपल्याला सिक्वेन्स आहे तो लिहायचा आहे. इथे फर्स्ट सेंटेन्स जे आहे ते 4th येईल. व्हॉट आर यू डुईंग? देन तू काय करत आहेस? आय एम रीडिंग अ बुक. मी बुक वाचत आहे. त्यानंतर प्रश्न येईल विच बुक यू आर रीडिंग. मग तू कोणतं बुक वाचत आहेस? आणि त्याचं उत्तर येईल आय एम रीडिंग विंग्स ऑफ फायर. बी क्वेश्चन. कंप्लीट द डायलॉग फॉर 1 मार्क. डू यू लाईक स्पोर्ट? आता इथे आपल्याला एस ऑर नोमध्ये उत्तर द्यायचं आहे. आता इथे एस आय लाईक स्पोर्ट्स हे ॲन्सर आपण लिहू शकतो. देन विच स्पोर्ट डू यू लाईक? तुला कुठला स्पोर्ट आवडतो? आय लाईक बॅडमिंटन. यू कॅन कंप्लीट इन दिस वे दिस डायलॉग्स. देन सी. Develop a meaningful dialogue between you and your friend regarding the precautions to take during the pandemic situation of coronavirus. Minimum 3 exchanges. आपल्याला 3 meaningful exchanges लिहायचे आहे आणि सब्जेक्ट दिलेला आहे precautions to take during pandemic situation of coronavirus. Suppose you have to consider 2 friends like Ajay and Atul. So Ajay says, conversation between 2 friends. Atul, hi, how are you doing your study for 10th exam? Then Ajay, I am doing absolutely great. And how is your study? Are you safe during this pandemic COVID-19? Atul says, absolutely, I am taking precautions. Then Ajay says, what precautions? Then Atul says, wearing mask while going out of the home, washing hands regularly with soap or sanitizer, keep social distance while talking to others. Then Ajay says, I will also strictly follow these instructions to keep COVID-19 virus away from A. Information transfer. A1 or A2 do any one of the following for 5 marks. अगदी सोपा प्रकार आहे हा. नॉन वर्बल टू वर्बल अँड वर्बल टू नॉन वर्बल. तर A1मध्ये नॉन वर्बल टू वर्बल. रीड द इन्फॉर्मेशन गिवन इन द फॉलोइंग ट्री डायग्राम रिगार्डिंग टाइप्स ऑफ विटॅमिन्स. राईट अ पॅराग्राफ विथ द गिवन पॉईंट्स अँड गिव सुटेबल टायटल टू इट. इथे विटॅमिन्स आणि त्याचे सोर्सेस दिलेले आहेत. टाइप्स ऑफ विटॅमिन्स ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी अँड विटॅमिन डी. ते कशामध्ये आढळतं त्याचे सोर्सेस दिलेले आहेत. यावरून आपल्याला पॅराग्राफ तयार करायचा आहे आणि त्याला सुटेबल टायटल द्यायचं आहे. विटॅमिन्स आर एसेन्शियल इन मायन्यूट क्वांटिटी फॉर अवर बॉडी ग्रोथ. There are 4 important types of vitamins. They are vitamin A, vitamin B, vitamin C and vitamin D. Each vitamin occurs in different sources. Vitamin A occurs in milk, butter and eggs. Meat and eggs are rich in vitamin B. Similarly, vitamin C occurs in citrus fruits and vegetables. We get vitamin D from sunlight, oil and fish, which is essential for the mineralization of bone. Our body cannot produce vitamin D itself, hence we must eat all these things for the nourishment of our body. Number 6b. Expand the theme. B1 or B2. Do any one of the following for 5 marks. Here B1 is news report. आपण न्यूज रिपोर्ट तयार करणार आहोत आणि B2 जे आहे हे स्टोरी डेव्हलपिंग आहे. तर आपण न्यूज रिपोर्ट इथे तयार करणार आहोत. एकच तुम्हाला कुठलंही लिहायचं आहे. न्यूज रिपोर्टचा सब्जेक्ट जो आहे तो दिलेला असतो. इथे सब्जेक्ट दिलेला आहे लिओपॉर्ड अटॅक्स 8 years old ॲट संजय गांधी नॅशनल पार्क.
हेडलाईन, डेडलाईन, इंट्रोडक्शन आणि शॉर्ट कंटिन्युइंग पॅराग्राफ या 4 पॉईंटमध्ये आपल्याला ही न्यूज तयार करायची आहे. बघूया न्यूज तयार कशी करता येईल ते. Leopard attacks on 8 years old in Sanjay Gandhi National Park. This is the headline. Then you have to write date 1st March 2021. Then from where news is given. So here we can write Mumbai. Now we start news. Aditya, an 8 years old boy, was caught by the leopard on Sunday. A boy visited to Sanjay Gandhi National Park with his parents. He was attacked by leopard. The boy was safely taken out of the enclosure and given first aid. He was later taken to the hospital where doctors assured his parents that his injuries were not severe. But due to this incident, the question of safety of visitors arises.